मोठे मोठे सक्सेसफुल लोग सांगतात कि जिस चीज को आपने शुरुआत की है उसको फिनिश करो, जिस टारगेट को आपने सेट किया है उसको तोड़ दो. तो नाही मला नाही जमणार, माझ्याच्याने नाही होणार. मग कुणाच्या नाही जमणार रे बाबड्या, तुझ्याच्या नाही तो कुणाच्या नाही. जो कोशिश करने वाले लोग होते हैं ना, उन लोगों को उतना ही मिलता है जो करने वाले छोड़ देते हैं. तो त्या कामाला विरोध येणार. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता है. नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप. पाय तुटल्यानंतर सुद्धा एव्हरेस्ट सर करून दाखवला अरुणिमा सिन्हाने. हार नाही मानली. 58 वर्ष वयामध्ये 92 कोटीचं कर्ज होतं आणि वयाच्या 82व्या वर्षी 3500 कोटीची प्रॉपर्टी क्रिएट केली. 10,000 वेळा फेल झाल्यानंतर सुद्धा हार नाही मानली आणि बल्ब भेटला. एडिसन विमान उडवण्यासाठी प्रयत्न करत होते. 16 वर्ष फेल झाले, 16 वर्ष अपयश आलं, पण हार नाही मानली. असे राईट ब्रदर. एक गल्लीमधून क्रिकेट खेळणारा मुलगा 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष संघर्ष केला. जवळपास 13-14 वर्षानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एंट्री भेटली. आज जबरदस्त लेवलचा धमाका गाजवतोय अशी विराट कोहली. ह्या जगामध्ये जेवढे पण मोठे झाडं दिसतील ना तुम्हाला, ते एका छोट्याशा रोपट्यामधून आलेत. ते रोपटे एका छोट्याशा बीमधून आले. तुम्ही जे पण काही आज डोळ्याने पाहताय, जे वापरताय, जे ह्युमन लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशन क्रिएट होऊ राहिलं आहे, ते बनवण्यासाठी लोकांना असंख्य अडचणी आल्या, असंख्य वेळा फेल्युअर आलं, असंख्य त्यांचे निर्णय चुकले, त्यांच्या आयुष्यात पण निगेटिव्हिटी आली, त्यांच्या आयुष्यात पण प्रॉब्लेम्स आले, पण त्यांनी हार नाही मानली. ज्या कामासाठी तुम्ही सुरुवात केली ना, ते काम करण्यासाठी 2, 5, 10, 20, 100 वेळा जरी तुम्हाला अपयश आलं, तर नवीन 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 आयडिया लावून तुम्ही त्या कामापर्यंत पोहोचले पाहिजे. पण ते काम इम्पॉर्टंट पाहिजे. ते जर काम झालं, तो प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला, तो बिझनेस सक्सेसफुल झाला, ते एक्झाम जर मी पास केली, तिथं जर मी ब्रेकआउट केलं, माझ्या आयुष्यात माझे ड्रीम फुलफिल झाले पाहिजे. असं जर ते काम असेल ना, त्याच्यासाठी तुटून पडा, लढा त्याच्यासाठी. कारण का, जो कोशिश करने वाले लोग होते हैं ना, उन लोगों को उतना ही मिलता है जो करने वाले छोड़ देते. ये सुनकर मुझे ऐसा लगता था, यार क्या आहे ऐसा कोट. म्हणजे काय, प्रयत्न करणारे लोक फक्त प्रयत्न करू म्हणतात, झालं तर झालं किंवा नाही झालं. पण असे काही लोक आहेत जे काय म्हणतात, करायचंय म्हणजे करायचंय, नो ऑप्शनच नाही, मी करणार, मी ह्या वेनी करन, मी ह्या वेनी करन, मी ह्या वेनी करन. ते अडॅप्ट करतात नवीन स्किलला, नवीन टूल्सला, नवीन नवीन आयडिया लावतील. पण याच्या पाठीमागं पर्पज फार मॅटर आहे, रिझन फार मॅटर आहे, कारण फार मॅटर आहे. कारणाशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. वेट पण कमी होत नाही हो. किती वेळा ठरवलं सकाळी उठायचे, किती वर्ष निघून गेले की ह्या वर्षी बदलन, त्या वर्षी बदलन, स्मोकिंग सोडन, अल्कोहोल सोडन, स्क्रीन टाईम रिड्यूस करन, डेली एक्सरसाइज करन, रीडिंग करल, माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या जॉबमध्ये, माझ्या धंद्यामध्ये डोकं लावून ठरवलंय की नाही तुम्ही, पण हार मानताय. कारण की एक्सलन्स जर पाहिजे असेल ना, तर एक्सलन्स मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो, फार पेन होईन आयुष्यामध्ये, फार डिस्ट्रॅक्शन येते ना आयुष्यामध्ये. ह्या जगामध्ये टॉप गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील, तर तुमच्या आयुष्यात संकट टाकले जातील, तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स टाकले जातील, तुमच्या आयुष्यात अंधार येणार, वादळ येणार, तुफान येणार. तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटतंय तुम्ही ते करणार आणि केल्यानंतर कळणार, असं नव्हतं करायला पाहिजे. मला कसं नाही कळलं, गिल्ट होईल, रिग्रेट होईल, प्रॉब्लेम्स येतील तुमच्या आयुष्यात, तापले जाणार सगळे कोण तुम्ही. मग मला सांगा, तुम्ही कॉलेजचे स्टुडंट असतात, तुम्ही गृहिण्या असतात, तुम्ही जॉब करत असतात, तुम्ही शेती करत असतात, तुम्ही कुठला छोटा मोठा प्रोफेशनल व्यवसाय स्वतःचा करत असतात किंवा मोठा थोडा बिझनेस करत असतात, तुमच्या पण आयुष्यात, तुमच्या पण लाईफमध्ये संकट असतील का नसतील? आहे ना संकट. काहीला कुकिंग चांगलं करायचे, काहींना हँडरायटिंग सुधारायचे, काहींना पर्सेंटेज चांगले आणायचे, काहींना जॉबमध्ये ग्रोथ मिळवायची, काहीला चांगला इन्क्रीमेंट झालं पाहिजे, काहींचा बिझनेस ग्रोथ झाला पाहिजे, वेगळे काहीला स्टार्टअप करायचे, काही स्टार्टअप करून फसलेत, त्यांना त्रास झालाय, पडलेत. उठा पुन्हा, उठा. जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नाही आहे, पण त्याच्यामधला जो टाईम फ्रेम आहे, त्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला कुठल्या वस्तू मिळवायच्यात, तुम्हाला कुठल्या इच्छा पूर्ण करायच्यात, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही वर्तमान काळात फुल एनर्जीने काम केलं पाहिजे. अपयश येणारच. बॉलरचं काम आहे बॅट्समनला आऊट करणं, पण बॅट्समनचं काम काय आहे, आलेल्या बॉलला बाउंड्रीच्या बाहेर नेऊन घालणं. ये दुनिया बॉलर है, आप बॅट्समन हो दोस्तों. या दुनियामध्ये तुम्ही जर म्हणले मला लोकांनी सपोर्ट केला पाहिजे, बॉलर बॅट्समनला सपोर्ट नाही करत, बॅट्समन बॉलरला सपोर्ट नाही करत, बिलकुल नाही. मग तुमच्या आयुष्यात पण विरोध येणार आहे, तुम्ही पण पडणार आहेत. उठा
अर्जुन पण युद्धातून पाठीमागं पळायला निघाला होता. मला नाही लढायचं, मला पाप लागन, मला भीती वाटते, मला नको असं राज्य. मग आपण तुम्ही जे करताय ते मध्येच जर सोडून पळत असताल तर मग सुरूच का केलं होतं? आणि पुस्तकामध्ये मोठे मोठे ट्रेनर, मोठे मोठे सक्सेसफुल लोक सांगतात कि जिस चीज़ को आपने शुरुआत किया है उसको फिनिश करो, जिस टारगेट को आपने सेट किया है उसको तोड़ दो. जो चीज़ के लिए आपके अंदर बहुत तड़प है, लगन है, वो अचीव करने के लिए पथ के अंदर कितने भी प्रॉब्लेम्स हो, भागो मत. अपयशी लोक फार कमी वेळा फेल होतात आणि जे लोक सक्सेसफुल लोक असतात, जे विनर असतात, जे चॅम्पियन असतात, ते जास्त वेळ फेल होतात. माझ्या आयुष्यात मी फार फेल्युअर पाहिलं. जन्मताच गरीब कुटुंब भेटलं, शिक्षण घेण्यासाठी फार चॅलेंजेस, जॉब मिळवण्यासाठी फार चॅलेंजेस, रिजेक्शन. बिझनेस स्टार्टअप केले तिथं फेल्युअर. तुमच्या आयुष्यामध्ये पण फेल्युअर असतील, चॅलेंजेस असतील आणि चॅलेंजेस येणार आहेत, पण तुम्ही थांबले पाहिजेत. 10-20 हजार वर्ष नाही आहेत. प्रॉब्लेममध्ये आलात आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी 2-4 महिन्याचा ब्रेक घेतला, असे उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्याचा ब्रेक घेतला नाही. गिअर बदलण्यासाठी किती वेळ लागतो? इमिजिएट गिअर बदलतो. इकडं बड्डे आणि इकडं मौत. जीवनामध्ये स्टेबिलिटी येणं फार गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात सुख दुःख चालू असणार आहेत, प्रॉब्लेम चालू असणार आहेत, पण माझी इच्छा आहे की तुम्ही लढत राहिले पाहिजे. जर तुम्हाला कळतं हे काम चांगलं आहे, हे काम केल्यानंतर तुमचे स्वतःचे, तुमच्या परिवारचे आणि समाजात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होते, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, असं तुमचं जर काम असेल ना, तर त्या कामाला विरोध येणार. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता है. अगर आपका सपना सचमुच आपको, आपके परिवार को और समाज के अंदर कुछ बड़ा वैल्यू एडिशन करने वाला होगा ना, तो लढो उसके लिए दोस्तों. सोपे कामात नका करू. सोपे कामं इझीमध्ये होऊन जातात, पण अपयश कधी येतं, पडतात कधी, तडफडतात कधी, संकट कधी येतात, जेव्हा टास्क डिफिकल्ट आहे, टास्क प्रॉब्लेमॅटिक आहे. मग अशाच टास्क सॉल्व्ह करून मोठे मोठे पैसा जनरेट होतो. जे मोठे मोठे सॅलरीवाले लोक आहेत, ज्यांनी मोठे मोठे ब्रँड उभारले, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी उभारल्या, जिथं हजारो लाखो करोड रुपयाची ॲसेट क्रिएट झाली, अशा ठिकाणी तुम्हाला काय वाटतं? सोपं काम होतं? मोठ्या मोठ्या रिस्क घेतल्यात. जे लाखो करोड लोकांना दिसत नाही आहे ना, ते रिलायन्सला दिसलं. जिओचा डेटा त्यांनी सुरुवातीला हजारो कोटी रुपयाचा फ्री वाटला, पण आज टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओ किती पैसे कमवू राहिले. जे ऑर्डिनरी लोकांना दिसत नाही ना, ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिसतं. मुकेश अंबानींनी जिओ नाव हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं. आज बघा सगळेजण त्याला डेटा पॅकला मोठा मोठा चार्ज पे करू राहिले. त्यानंतर उबेर कुणाला नाही दिसलं, ओला कुणाला नाही दिसलं, त्या लोकांना, त्या व्हिजनरी लोकांना दिसलं. यस, जेव्हा सगळीकडे अंधार होता तर एडिसनला बल्ब दिसला. जेव्हा लोक रोड ठीकठाक चालायला नव्हते तेव्हा कुणाला तरी फ्लाईट दिसलं. आज काही लोकांना चहा दिसला, काही लोकांना मिसळ दिसली, काही लोकांना व्हेज रेस्टॉरंट दिसलं, काही लोकांना बर्गर दिसलं, काही लोकांना पिझ्झा दिसला, काही लोकांना आयफोन दिसला, काही लोकांना मर्सिडीज दिसली, काही लोकांना केसामध्ये पण फ्युचर दिसलं, जावेद हबीब बनले, काही लोकांना चपलामध्ये फ्युचर दिसलं, टाटा बाटा मोची बनले, काही लोकांना व्हॉट्सअप दिसलं, काही लोकांना इन्स्टा दिसलं, काही लोकांना फेसबुक दिसलं. आपल्याला का दिसत नाही आहे? आपल्याला काही दिसत नाही आहे आणि कुणी दाखवलं तर आपल्याला भीती वाटते, आपल्याला डाऊट येतो, आपल्याला टेन्शन येतं, आपल्याला वाटतं नाही मला नाही जमणार, माझ्याच्याने नाही होणार. मग कुणाच्याने जमणार रे बाबड्या? तुझ्याच्याने नाही तर कुणाच्याने? आया है जाना है, चेक इन हुआ है, चेकआउट होना है. तर मग का रडत बसतात? याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, असं केलं असंच झालं असतं, त्याने तसं केलं असं झालं असतं. कोई बी रिझन हो, काही पण कारण असू द्या पडण्यासाठी, फेल होण्यासाठी, अडचणी येण्यासाठी. पण आज वर्तमान काळात हाचा दिवस पुन्हा तुमच्या लाईफमध्ये कधीच येणार नाही. फुल ऊर्जेने, फुल ताकदीने लढा. ब्लेमिंगमध्ये अटकू नका, हार म्हणू नका. तुम्ही जे पण काम करता तर हार म्हणू नका. आणि याच्यात प्रभू श्रीरामांचं उदाहरण बघा. उद्या राजा बनणार आहेत आणि आज सांगितलं गेलं आईने की जंगलात जायचंय. किती मोठा लॉस. ॲक्सेप्ट. जंगलात गेल्यानंतर इवन चप्पल घेऊन आले भरतजी. तिथं गेल्यानंतर पत्नीला जेव्हा नेलंय माहीत नाही, कोणी विचारायला नाही, कुठं गुगल नाही, कुठं लोकेशन टाकू शकत नाही, काही माहीत नाहीये. भेटली ना सीता माता, बनली ना टीम. प्रभू रामांनी पण नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवला. नाही तर ते म्हणू शकत होते ना, मी तर जंगलात आलोय माई, पण माझी पत्नी घेऊन गेलाय रावण, कोण घेऊन गेलाय माहीत नाही, सैन्य पाठवा लवकर. नो सपोर्ट. मग तुम्ही तुमच्या स्कूलच्या जीवनात असताना, तुमच्या जॉबच्या लाईफमध्ये असताना,
तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये असताल तर का हार मानताय? जर तुमचा मार्ग सत्य आहे तर संकट, त्रास, प्रॉब्लेम येतील, पण जेव्हा तुम्हाला यश भेटेल ना तेव्हा फार मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात. सो नेव्हर गिव अप, नेव्हर गिव अप, नेव्हर गिव अप. गिरो उठो, गिरो उठो, गिरो उठो. जब 20-30 बार गिरने के बाद जब उठते हो ना फिर वो बहुत ताकत पावरफुल होती है. कितने भी बड़े तूफान, कितने भी बड़े प्रॉब्लम, कितने भी बड़े चैलेंजेस आने दो, फिर नहीं गिरोगे दोस्तों. फिर अलग चीज़ के लिए गिरना होगा, उससे ऊपर जाने के लिए गिरना होगा. छोटी मोठी चीज़ों के लिए नहीं गिरना होगा. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी नाही पडावं लागणार. रिस्क घ्या लाईफमध्ये, स्वप्न पहा, गोल सेट करा. आणि तुम्ही, तुमची फॅमिली, तुमचे फ्रेंड, रिलेटिव्ह याच्यापेक्षा पण फार मोठं सर्कल आहेत. फार लोक तुमची वाट पाहू राहिले. काहीतरी बनवा, काहीतरी विका, कुठल्या तरी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये या. ही दुनिया जशी बदलली आहे ना त्या बदलत्या दुनियेला ॲक्सेप्ट करा आणि तुम्ही तुमच्या धंद्यामध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट करा. स्वतः रेग्युलरली हेल्थची काळजी घ्या, माइंडची काळजी घ्या, इमोशनची काळजी घ्या, चांगल्या सवयी लावा, टाईमला मॅनेज करा, एनर्जीला चॅनलाइज करा, फोकस ठेवा, लाईफला बॅलन्स करा. मग बघा एक मिरॅकल, एक चमत्कार होऊ शकतो. ह्या जगामध्ये जेवढ्यांनी पण टॉपेस्ट अचिव्हमेंट केल्यात, एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचिव्हमेंट्स केल्यात, त्यांनी हार नाही मानली, त्यांनी हार नाही मानली, त्यांनी हार नाही मानली. आणि मला विश्वास आहे तुम्ही पण नाही मारणार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत व्यक्त करा. आणि तुमच्या आजूबाजूला मित्रामध्ये, नातेवाईकामध्ये जे लोक संकटात, त्रासात, प्रॉब्लेममध्ये असतील आणि तुम्हाला असं वाटतं त्याच्यात ऊर्जा जागी व्हायला पाहिजे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. थँक्यू व्हेरी मच.